पण चाललंय ह्या मताची झिरो किंमत आहे ना, कारण आपण निवडून दिलेलं तिथं काहीच काम करणार नाही. आणि आहे का विरोधकच संपलाय, मग विरोध कोण आहे? मच करायचंय, कष्टच करायचंय. हां, म्हणजे मतदाराच्या कष्टाला काही पर्याय नाही. त्याचीच आहे. नवीन लोक जोपर्यंत लोक निवडून देत नाही तोपर्यंत नवीन काम होणार नाही. लोकांना परिवर्तन पाहिजे, बदल पाहिजे, प्रत्येकाला बदल पाहिजे, पण बदल करणारच तयार व्हायला नाही. करावं लागते सर्वप्रथम गाड्यावर स्ट्रगल सुरुवात करावी लागते. मग आमच्यासाठी उभा कोण आहे, तो आमच्यासाठी काय काम करतो हे तरुण पिढीने विचार केला पाहिजे. केव्हापासून जर घरातला एखादा व्यक्ती सुधारला ना तर त्याचं अख्खं कुटुंब सुधारतं. एक व्यक्ती सुधारला तर त्याचं कुटुंब व्यवस्थित, पण घरातली व्यक्ती करती धरती जर रस्त्यावर काम करत असेल तर बदल कसा होईल? तरुणांना हे कळलं पाहिजे की आपल्या रोजगारासाठी कोण काम करतं, कुठपर्यंत. आज आपण गॅसच्या खरेदीपासून लाईट बिलापासून सगळं आम्हालाच करावं लागतं. आज ह्या वयात आम्हाला एवढ्या जबाबदारी पेलतात का हा विचार कोणाला पडणार? फक्त आम्हालाच. ज्यांना निवडून देतो त्यांच्यासाठी काय. आज जी तिथं मुख्यमंत्री म्हणून बसलाय मुख्यमंत्री, ती लोकांनी निवडून दिलेली व्यक्ती आहे का? मग हे मतदान जे आहे, जे हे वेळेस पण चाललंय ह्या मताची झिरो किंमत आहे ना, कारण आपण निवडून दिलेलं तिथं काहीच काम करणार नाही. आणि कोण कुठल्या पक्षात आहे हेच कळला आहे का विरोधकच संपलाय, मग विरोध कोण आहे? कोणालाही मत आहे काय, त्याचं कामच नाही. म्हणून मला निवडून देऊन सुद्धा कामच करायचंय, कष्टच करायचंय. म्हणजे मतदाराच्या कष्टाला काही पर्याय नाही. त्याचे हाल अपेक्षा आहेतच आहे. कधीतरी ते कुठंतरी त्याला पण अपेक्षा आहेत ना 2-4 सुखाची घे. आपण जर 2 पैसे सुखाने घरी नेले तर ते पुरेपूर तेवढ्या कामाला कर भरण्यात तेवढा त्याचा कर जातोय. कर सर्वसामान्यच भरतोय. कर भरण्यात जेवढा त्याचा कर जातोय. लोकांची लाखोची लाईट बिल येतं, त्यांना त्यांच्यापर्यंत दबाव नसतो. पण जे 1000-2000 ते तळतळ असते. सर्वसामान्यांची लढाई त्यालाच कायद्याच्या कचाड्यात घेतलेला आहे. लढाई सर्वसामान्यांचीच आहे. नवीन लोक जोपर्यंत लोक निवडून देत नाही तोपर्यंत नवीन काम होणार नाही. नुसत्या इमारती बांधकामं ह्याला प्रगती म्हणत नाही. लोकांना रोजगार किती आहे, लोकांचं आरोग्य कसं आहे आणि लोकांचा आनंद किती आहे, हा विकासाचा इंडेक्स भारतात मोजला जात नाही. दुर्दैव आहे. लोकांना परिवर्तन पाहिजे, बदल पाहिजे, प्रत्येकाला बदल पाहिजे, पण बदल करणारच तयार व्हायला नाही.